नमस्कार. आज दिनांक 13 ऑगस्ट 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी, त्यासोबतच वनरक्षक आणि एमपीएससी तसेच सरळ सेवा पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, दरवर्षी जागतिक हत्ती दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आता विचारलं काय, जागतिक हत्ती दिवस हा दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढे, आशियाई हत्तीची जगामध्ये जितकी संख्या आहे त्यापैकी 60% हत्ती आहेत ते आपल्या भारतामध्ये आढळतात. लक्षात ठेवायचं आहे, आशियाई हत्ती यांचं प्रमाण जगामध्ये जितकं आहे त्याच्या 60% हत्ती फक्त एकट्या भारतामध्ये आढळतात. त्यासोबतच पांढऱ्या हत्तींचा देश कोणता, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. पांढऱ्या हत्तींचा देश कोणता, उत्तर कमेंट करायचं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 2. ऑक्टोबर 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या भारताच्या पहिल्या डीएनए आधारित हत्ती गणनेनुसार भारतात हत्तींची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात आहे? आता या ठिकाणी पहा, हत्तींच्या संख्येनुसार राज्यांचा क्रम लक्षात ठेवायचा आहे. पहिल्या क्रमांकाला आहे कर्नाटक. कर्नाटकमध्ये एकूण किती हत्ती आहेत? कर्नाटकमध्ये एकूण 6013 हत्ती आहेत. दुसऱ्या क्रमांकाला आसाम आहे. आसाममध्ये 4159 हत्ती आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकाला तमिळनाडू आहे. एकूण 3136 हत्ती आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? सर्वाधिक संख्या कर्नाटकमध्ये आहे, 6013. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 3. हत्तीला भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून केव्हा घोषित करण्यात आले? आता या ठिकाणी पहा, आपल्या सर्वांना माहित आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे, त्यासोबतच भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा नदीतील डॉल्फिन आहे. इथपर्यंत आपल्याला माहित आहे. त्याच प्रकारे मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे? तर हत्ती आहे. आणि मित्रांनो, ऑक्टोबर 2010 मध्ये हत्तीला भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय ए. ठीक आहे. त्यासोबतच वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार हत्तींना कायदेशीर संरक्षण दिलं गेलेलं आहे. तसेच पुढे मित्रांनो, चौथा प्रश्न, भारतातील पहिले एलिफंट रिझर्व कोणते आहे जे 2001 मध्ये स्थापित करण्यात आले होते? आता या ठिकाणी पहा, भारतातील पहिलं एलिफंट रिझर्व कोणतं होतं? सिंगभूम एलिफंट रिझर्व. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. हे कोणत्या राज्यामध्ये? तर झारखंड या राज्यामध्ये स्थापित करण्यात आलेलं होतं. आता पुढे मित्रांनो, सध्या भारतामध्ये किती आहेत? सध्या भारतामध्ये 33 हत्ती रिझर्व म्हणजे एलिफंट रिझर्व आहेत. त्यापैकी सर्वात नवीन 33वा कोणता आहे? तराई एलिफंट रिझर्व हे 33वा म्हणजे सर्वात नवीन हत्ती रिझर्व किंवा एलिफंट रिझर्व आहे. याची स्थापना 2022 मध्ये करण्यात आली होती आणि पहिला आहे तो 2001 मध्ये स्थापित करण्यात आलं होतं, झारखंड मधील सिंगभूम एलिफंट रिझर्व. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 5. एन चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदासाठी आपला पुढील कार्यकाळ वाढवून घेण्यास नकार दिला आहे. त्यांच्या सध्याचा कार्यकाल कधी संपत आहे? आता या ठिकाणी पहा, रतन टाटा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन दिलं होतं किंवा अशी शिफारस केली होती की एन चंद्रशेखरन यांचा कार्यकाल 2027 नंतर देखील वाढवण्यात यावा, परंतु नोएल टाटांचा विरोध तसेच एन चंद्रशेखरन यांची नाराजी यामुळे यांनी हा नकार दिलेला आहे. त्यांचा कार्यकाल आहे तो कधी संपत आहे? त्यांचा कार्यकाल आहे तो 20 फेब्रुवारी 2027 ला संपणार आहे. त्यानंतर ते पुन्हा टाटा सन्सच्या अध्यक्षपदासाठी कार्यकाल वाढवून घेणार नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. एन चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष होण्यापूर्वी कोणत्या प्रमुख कंपनीचे सीईओ आणि एमडी म्हणून काम पाहिले आहे? या ठिकाणी पहा, एन चंद्रशेखरन टाटा सन्सचे अध्यक्ष होते. त्या अगोदर ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे TCS चे सीईओ आणि एमडी म्हणून कार्यरत होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. परंतु काय झालं पुढे, तर टाटा सन्सचे जे अध्यक्ष होते त्यांचं नाव काय होतं? त्यांचं नाव होतं सायरस मिस्त्री. यांना पदावरून हटवल्यानंतर एन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली होती. ठीक आहे. आणि त्यांचा कार्यकाल आहे तो 20 फेब्रुवारी 2027 ला संपत आहे. प्रश्न क्रमांक 7. नुकतंच निधन झालेले MP परमेश्वरन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित नव्हते? आता नव्हते विचारले आपल्याला, काही वेळा होते विचारलं जातं, तर ते अणुशास्त्र, मार्क्सवादी विचारवंत आणि विज्ञान प्रसारक म्हणून प्रसिद्ध होते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? तर हे काय होते? क्रीडा समीक्षक नव्हते.
इतर 3 क्षेत्राशी ते संबंधित होते, परंतु क्रीडा समीक्षक नव्हते. पुढे पाहूयात. मित्रांनो, यांनी पोखरणमध्ये आपली जी स्माइलिंग बुद्धा नावाची अणुचाचणी झाली त्यामध्ये देखील सहभाग नोंदवलेला होता. आता 8वा प्रश्न पहा. MP परमेश्वरन यांनी कोणत्या भाषेच्या टाइपरायटरसाठी कीबोर्ड लेआउट विकसित केले होते? आता या ठिकाणी पहा, कीबोर्ड, टाइपरायटरवर कीबोर्ड आणि कम्प्युटरसाठी जे काही मल्याळम भाषेचं कीबोर्ड आहे ते MP परमेश्वरन यांनी डिझाईन केलेलं होतं, म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. मल्याळम भाषेसाठी त्यांनी टाइपरायटरसाठी कीबोर्ड लेआउट विकसित केलेलं होतं. पुढे ते कम्प्युटरला देखील लागू करण्यात आलेलं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 9. नासाने मून बेस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेला अधिकृत निमंत्रण दिले आहे? या ठिकाणी पहा, नासानं मून बेस या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी भारताच्या इस्रोला म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनला निमंत्रण दिलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 10. भारताने शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ संशोधनासाठी नासाच्या आर्टेमिस अकॉर्ड्स वर कधी स्वाक्षरी केली होती? आता या ठिकाणी पहा, मून बेस हा जो कार्यक्रम आहे तो आर्टेमिस अकॉर्ड नुसार चालणार आहे. आणि मित्रांनो, नासाच्या आर्टेमिस अकॉर्ड वर भारताने कधी स्वाक्षरी केली होती? तर भारतानं 21 जून 2023 रोजी आर्टेमिस अकॉर्ड्स वर स्वाक्षरी केली होती, ज्यानुसार मून बेसमध्ये भारत हा अमेरिकेचा किंवा नासाचा सहकारी असणार आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आत्मचरित्राचे नाव काय? आता या ठिकाणी पहा, रामनाथ कोविंद भारताचे राष्ट्रपती होते आणि त्यांचं आत्मचरित्र काय आहे? ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक, म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. याचं पूर्ण नाव विचारलं जाईल तर पूर्ण नाव काय आहे या पुस्तकाचं? ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक, माय लाईफ माय स्ट्रगल्स. आणि मित्रांनो, या पुस्तकाचं अनावरण किंवा प्रकाशन आहे ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. कुठं करण्यात आलं? नवी दिल्लीतील विज्ञान भवन या ठिकाणी. आपण डिटेलमध्ये माहिती पाहतोय, बेसिक माहिती पाहतोय. कोणतं पुस्तक आहे? ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक. कोणाचं आहे? माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आत्मचरित्र आहे. कोणाच्या हस्ते प्रकाशित झालं? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशित झालं. आणि मित्रांनो, कोणत्या ठिकाणावर प्रसिद्ध झालं? नवी दिल्लीतील विज्ञान भवन या ठिकाणाहून 12 ऑगस्ट 2026 रोजी ते प्रकाशित झालेलं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. आघाडीची आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था फिचने भारताचे सार्वभौम पतमानांकन कोणत्या श्रेणीवर कायम ठेवले आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, भारताचं आधीचं जे मानांकन होतं तेच मानांकन फिच या संस्थेनं कायम ठेवलेलं आहे. ते काय होतं? तर BBB- होतं, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11. भारताचे माजी राष्ट्रपती झाले. या मित्रांनो, हा प्रश्न डबल झाला. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 13. फिचच्या अहवालानुसार मार्च 2027 अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? मित्रांनो, फिचच्या अहवालानुसार मार्च 2027 अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जो आर्थिक विकास दर किंवा GDP वाढीचा दर आहे तो 6.4% असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय ए. संस्था कोणती? तर फिचच्या अहवालानुसार भारताचा 2026-27 साठीचा आर्थिक विकास दर म्हणजेच GDP वाढीचा दर आहे तो 6.4% असेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 14. आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपच्या वरिष्ठ वैयक्तिक महिला प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे? आता या ठिकाणी पहा, आशियाई एरोबिक्स जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप याच्या वरिष्ठ वैयक्तिक महिला गटामध्ये भारताच्या अरिहा पंजगम या प्रथम क्रमांकावर राहिलेल्या आहेत, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. अरिहा पंजगम या पहिल्या भारतीय महिला आहेत ज्यांनी ही स्पर्धा जिंकून सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. अमित शहा यांनी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्ली येथून कोणत्या शहरात हलवण्याची घोषणा केली आहे? आता या ठिकाणी पहा, NUCFDC म्हणजे राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? दिल्लीमध्ये आहे. परंतु मित्रांनो, ते हलवून आता मुंबईमध्ये आणण्याची घोषणा अमित शहा यांनी केलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. अमित शहा कोण आहेत? केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 16. द ट्रीज ऑफ माय कंट्री, अ नॅचरल हिस्ट्री ऑफ इंडिया इन 50 ट्रीज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता या ठिकाणी पहा, TR शंकर रमन यांनी आपल्या पुस्तकामध्ये भारतातील 50 वृक्षांचं वर्णन करून भारतासंबंधी आणि त्या वृक्षासंबंधी एक माहितीपर पुस्तक लिहिलेलं आहे, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी. TR शंकर रमन यांचं पुस्तक आहे द ट्रीज ऑफ माय कंट्री, अ नॅचरल हिस्ट्री ऑफ इंडिया इन 50 ट्रीज. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 17, जागतिक आनंद अहवाल 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? आता मित्रांनो, फेब्रुवारी 2026 मध्ये आपण हा प्रश्न पाहिलेला होता. जागतिक आनंद अहवाल 2026 मध्ये भारत हा 116व्या स्थानावर आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. भारताचा क्रमांक किती आहे? 116. आता पुढे आणखी काय पाहू शकतो आपण, तर या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? जागतिक आनंद अहवाल 2026 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? याचं उत्तर मात्र तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. 2 प्रश्न आज विचारलेले आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेला प्रश्न आणि आता या ठिकाणी 17व्या प्रश्नामध्ये विचारलेला प्रश्न, दोन्हीचे उत्तर कमेंट करून सांगायचे. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या राज्य सरकारने AI सक्षम आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली 112 नुकतीच सुरू केली आहे? आता या ठिकाणी पहा, 112 क्रमांक AI सक्षम प्रणालीसोबत जोडून तेलंगणा सरकारनं एक नवीन पाऊल उचललेलं आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. याचा वापर कधी होणार आहे, कसा होणार आहे? तर आपण कॉल केल्यानंतर आपण आपली जी माहिती देतोय ते AI आधारे त्याची चौकशी करून किंवा त्याबद्दल माहिती व्यवस्थितपणे अभ्यासून संबंधित पोलीस स्टेशनला किंवा त्या प्रकारच्या अधिकाऱ्याला सूचित केलं जाणार आहे. ठीक आहे. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 19, कद्र एफ हे कोणत्या देशाने विकसित केलेले मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे? आता या ठिकाणी पहा, कद्र एफ याची मारक क्षमता 2000 किलोमीटर आहे. आणि मित्रांनो, याला काय म्हणायचं आपण? मध्यम पल्ल्याचं म्हणायचं, लांब पल्ल्याचं नाही. आणि मित्रांनो, हे इराण या देशानं विकसित केलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी. कद्र एफ कोणाचा आहे? इराणचा आहे. क्षमता किती? 2000 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 20, कोरिया मास्टर्स 2026 या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? आता या ठिकाणी पहा, अस्मिता चालिहा यांनी कोरिया मास्टर्स 2026 या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद म्हणजे सुवर्ण पदक जिंकलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे, अस्मिता चालिहा. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 21, दुसरी राष्ट्रीय बंदर सुरक्षा परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? या ठिकाणी पहा, दुसरी राष्ट्रीय बंदर सुरक्षा परिषद 2026 ही नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. आता या ठिकाणी बंदर म्हटले की लगेच काही लोक मुंबई म्हणतील, विशाखापट्टणम, कोची म्हणतील. कन्फ्युजिंग प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं आहे. बंदरासंबंधी जरी असलं तरी ही बैठक किंवा या संबंधी परिषद आहे ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 22, टॅलिस्मन सेबर 2027 हा मोठा बहुराष्ट्रीय लष्करी युद्धाभ्यास कोणत्या देशात आयोजित केला जाईल? आता या ठिकाणी पहा, टॅलिस्मन सेबर हा जो लष्करी सराव आहे तो अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या पुढाकाराने आयोजित केला जातो आणि याचं आयोजन आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये केलं जाणार आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. टॅलिस्मन सेबर 2027 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव ऑस्ट्रेलिया देशामध्ये पार पडेल. पुढे पहा प्रश्न क्रमांक 23, अलीकडील आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणता देश भारताला द्रवीभूत पेट्रोलियम गॅस म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅस पुरवणारा सर्वात मोठा देश बनलेला आहे? या ठिकाणी पहा, LPG पुरवठा करणारा अमेरिका हा सर्वात मोठा देश भारतासाठी बनलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 24, नुकत्याच झालेल्या गणनेनुसार गुजरातमधील आशियाई सिंहाची एकूण लोकसंख्या किती नोंदवली गेली आहे? आता या ठिकाणी पहा, नुकत्याच झालेल्या गणनेनुसार गुजरातमधील आशियाई सिंहाची संख्या आहे ती 891 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. मागील काही वर्षामध्ये म्हणजे 2020 ला ही संख्या 674 इतकी होती आणि 2026 ला ही 891 इतकी झालेली आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात मित्रांनो, आणखी काय माहिती पाहू शकतो आपण. जागतिक सिंह दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 10 ऑगस्टला जागतिक सिंह दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 25, जागतिक युवा आंतरराष्ट्रीय ब्रिज चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या भारतीय जोडीने सुवर्ण पदक जिंकले? आता या ठिकाणी पहा, ब्रिज चॅम्पियनशिप 2026 नावाची एक स्पर्धा आहे. ही स्पर्धा भारताच्या सैनिक रॉय आणि सायंतन कुशारी यांनी जिंकलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय